मी डोक्याला तेल लावणंही बंद केलंय. तेल वाचवा मोहीम सुरू केली आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. एका बाजूला पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांनी सामान्य जनता त्रस्त झालीये, तर दुसऱ्या बाजूला अनेक भागांमध्ये इंधन तुटवड्याच्या तक्रारी समोर येतायत. शेतकरी ट्रॅक्टर घेऊन शेतात जाण्याऐवजी हातात कॅन घेऊन पेट्रोल पंपावर रांगेत उभे असल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय. याच मुद्द्यावरून आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केलीये. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. नुकत्याच माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटलं की निवडणुका सुरू असताना प्रचारासाठी गाड्या दणादण पळवल्या गेल्या तेव्हा पेट्रोल डिझेलची कमतरता जाणवली नाही, पण निवडणुका संपताच सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडलं गेलं. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या मांडताना भावनिक प्रश्नही उपस्थित केले. ते म्हणाले, आज ट्रॅक्टर शेतात उभाय आणि त्याचा मालक पेट्रोल पंपावर हातात कॅन घेऊन रांगेत उभाय. अशी परिस्थिती निर्माण झालीये. पुढे बोलताना त्यांनी सवाल केला की उद्या घरात मेडिकल इमर्जन्सी आली, कुणाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं झालं किंवा एखाद्या सुख-दुःखाच्या प्रसंगाला जायचं झालं तर लोकांनी काय करायचं. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलताना सरकारवर खोचक शब्दात निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधानांच्या आवाहनाला साथ द्या. शेतकऱ्यांनी पेरणी आणि नांगरणी थांबवावी. शेती कोरडी पडली तरी चालेल. या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलीये. यानंतर त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं, ज्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झालीये. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी डोक्याला तेल लावणंही बंद केलंय, कारण आता तेल वाचवा मोहीम सुरू केलीये. या विधानातून त्यांनी वाढत्या इंधन आणि तेलाच्या दरांवर अप्रत्यक्ष टोला लगावल्याचं बोललं जात आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. याचा थेट परिणाम शेतीच्या कामांवर होत असल्याचंही सांगितलं जात आहे. नांगरणी, पेरणी आणि माल वाहतुकीची कामं यावर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण त्यांनी थेट निवडणुका आणि इंधन पुरवठा यांचा संबंध जोडत सरकारवर आरोप केले आहेत. मात्र या आरोपांवर अद्याप अधिकृत स्तरावर सविस्तर प्रतिक्रिया आलेली नाही. केंद्र सरकारकडून किंवा संबंधित तेल कंपन्यांकडूनही याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यान इंधन दरवाढ, तुटवडा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी या मुद्द्यांवर आता पुढे काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.